नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भाग तिसरा. भाग आपण ऑलरेडी आपण युट्यूबला टाकलेले आहेत. आपण बघतोय संभाव्य क्वेश्चन, म्हणजे जी 2026 ला तुमची पोलीस भरतीचे पेपर होणार आहे आणि कोर्टाची एक्झाम होणार आहे. तर तिथं हे प्रश्न जास्त येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण डेली 5 प्रश्न घेत आहोत. तर बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे. एक्स हा एक काम 12 दिवसात करतो, वाय तेच काम 15 दिवसात करतो, झेड तेच काम 20 दिवसात करतो, तर एक्स वाय झेड तिघे मिळून ते काम किती दिवसात करते. हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, 3 मित्र आहेत. ओके, एक्स वाय आणि झेड, बरोबर का. एक्स आणि वाय झेड हे 3 मित्र लाईन प्रमाणे म्हणजे किती दिवसात काम करतात ते तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे बघा, एक्स हा 12 दिवसात, वाय हा 15 दिवसात आणि झेड हा 20 दिवसात काम करतो. तर हे तिघ मिळून काय म्हटलं, तिन्ही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. करायचं काय, लक्षात घ्या. हा 12, 15 आणि 20 यांच्या लसावी काढायचा. लसावी न काढता आणखी एक पद्धत आहे काय, की यांच्यामध्ये सर्वात मोठा अंक काय तो बघायचा. सर्वात मोठा अंक आहे तुमचा 20. दोघं हे त्याच्या पाड्यात येतात का ते चेक करायचं. बघा लक्षात घ्या, 12च्या पाड्यात काही 20 येत नाही. मग करायचं काय, या 20 ची दुप्पट करायची. 20 ची दुप्पट किती होणार आहे तुमची 40. परत हे दोघं त्याच्या पाड्यात येतात का, नाही. मग 20 ची आणखी 3 पट करा, म्हणजे 20 चा पाडा मारायचा. 3 पट किती आले तुमची 60. किती आले मित्रांनो 60. आता लक्षात घ्या, हे तिघ संख्या त्याच्या पाड्यात येतात का चेक करा. बघा 12 पंचे 60, बरोबर का. म्हणजे इथं 12ने जर 5 ने गुणलं तर काय भेटते, 60 भेटते. त्यानंतर इथं 15 चोक 60, 15ला जर 4 ने गुणलं तर काय भेटते 60. आणि 20 ने 3 ने गुणलं तर काय भेटते 60. इथपर्यंत तुम्हाला आलं असेल लक्षात. म्हणजे यांच्या लसावी काय येणार आहे, 60 येणार आहे. काय येणार आहे 60. इथं 60 लिहून घ्या, लिहिलं. आता जी संख्या आपण आलेलं होते बघा 5, 4, 3, म्हणजे ज्या संख्यांनी आपण गुणलं होतं त्या संख्यांची सरळ काय करायची, बेरीज. काय करायची, बेरीज. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, किती आलं 12. आता या 12ने काय करायचं, या 60ला भागून टाका. 12 1 12, 12 पंचे 60, म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे मित्रांनो, 5 दिवस. ऑप्शन नंबर 4 याचं राईट आन्सर असणार आहे. प्रश्न करूया दुसरा लगेच. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा घेऊया. यम एक काम 50 दिवसात करतो व यमने 5 दिवस काम केल्यावर तो निघून गेला. त्यानंतर उरलेले काम यनने 27 दिवसात केले, तर संपूर्ण काम एन किती दिवसात करेल. प्रश्न समजून घ्या. बघा, यम व्यक्ती आहे, बरोबर का. तो एक काम 50 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात, 50 दिवसात करतो. परंतु काही कारणास्तव तो फक्त यम 5 दिवस काम करू शकला. किती दिवस काम करू शकला, 5 दिवस काम करू शकला आणि तो निघून गेला. मग त्यानंतर कोण उरलेल्या कामासाठी कोण येत आहे, यन येतोय. यन किती दिवसात करतोय, 27 दिवसात करतोय. तर संपूर्ण काम काय म्हटलं, संपूर्ण काम यन किती दिवसात करेल. आता एक लक्षात घेऊन या, इथं करायचं काय, यम जो व्यक्ती आहे याची पूर्ण कॅपॅसिटी होती तुमची 50 दिवसाची. परंतु यम किती दिवस काम करते, फक्त 5 दिवस काम करतोय. मग त्याचे उरलेले काम किती बरं, 45 असेल. किती असेल, 45. करायचं काय, लक्षात घ्या, एम तुमचा हा 50 दिवसामधून 5 दिवस काम करतोय, तर त्याचे काम किती दिवसाचे उरले, 45 दिवसाचे उरलेले, बरोबर का, 45 दिवसाचे. आता करायचं काय, लक्षात घ्या मित्रांनो, यमची पूर्ण कॅपॅसिटी काम करण्याची किती, 50 दिवस. इथं 50 लिहायचं आणि त्याने फक्त किती दिवस काम केलं, 45. इथं खाली 45 लिहायचं. आलं लक्षात. त्यानंतर गुणले यांच्या काम, यांचं काम किती, 27. वरती 27 जाऊ द्या आणि खाली 1 येऊ द्या. इथपर्यंत आलं असेल लक्षात. चला कशाने भागता येईल, 5 ने भागून टाका. 5 1 5, 0 0, 5 9 45, 9 ने 27 भागता येईल, 9 1 9, 9 3 27, 10 3 30. म्हणजे यन संपूर्ण काम किती दिवसात करणार आहे, 30 दिवसात. ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक घेऊया लगेच तिसरा. चला प्रश्न क्रमांक तिसरा काय, लहानात लहान 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी संख्यांची सरासरीला 37 ने भागून 5 ने गुणल्यास तर किती उत्तर येईल. ओके, छान प्रश्न आहे. पोलीस भरतीला किंवा कोर्टाने जास्त येण्याची संभाव्यता या प्रश्नाची.
बघूया या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचंय. बघा लहानात लहान, आता एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, लहानात लहान एक सिंपल मध्ये लिहून घेऊ. लहानात लहान एक अंकी विचारला तर फक्त 1 द्या. लहानात लहान 2 अंकी विचारला तर 10 द्या. लहानात लहान 3 अंकी विचारला तर 100. असं करत करत तुम्हाला ठेवायचंय. बघा लक्षात घ्या, लहानात लहान एक अंकी 1 असतो. लहानात लहान संख्या 2 अंकी 10 असते. लहानात लहान 3 अंकी संख्या 100 असते. म्हणजे काय की याचा अर्थ असा होतोय, 3 अंकी जर विचारले ना तर 2 झिरो कंपल्सरी लावायचे आणि 1 कंपल्सरी असतो. लहानात लहान 2 अंकी विचारला ना तर 1 झिरो लावायचं आणि 1 हा कंपल्सरी असतो. ओके, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला लहानात लहान संख्या काढता येतात. मोठ्यात मोठी विचारली, मोठ्यात मोठी 1 अंकी विचारली तर 9, 2 अंकी विचारली तर 99, 3 अंकी विचारली तर 999. एवढं तुमचा एक पाठ पाहिजे. आता तो प्रश्न काय करतोय बघा लक्षात घ्या, लहानात लहान 3 अंकी संख्या, मग लहानात लहान 3 अंकी संख्या काय येणार आहे 100, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुढं लहानात लहान 4 अंकी संख्या काय येणार आहे किती 1000. लहानात लहान 4 अंकी, बघा 3 झिरो आहेत आणि आहे म्हणजे 4 अंक झाले बरोबर लहानात लहान म्हटले. आणि 5 अंकी विचारली आहे तर 1 0 0 0 0. ओके, या सर्वांची तुम्हाला काय काढायची, पहिले सरासरी काढा. काय काढा सरासरी. तर सरासरी कशी काढतो आपण, पहिल्या सर्वांची बेरीज करू आणि भागीला काय घेऊ 3, कारण की 3 अंक आहेत म्हणून 3 संख्या आहेत म्हणून पहिल्यांची बेरीज करून टाका. मोठी संख्या वरती जाऊ द्या, 1 0 0 0 0. त्यानंतर हा 1 0 0 0. त्यानंतर हा 100. यांची बेरीज करा मित्रांनो, 0 0 1 1 1. किती आलं 11,100 आलं आणि भागीले काय जाणार आहे तुमचा 3, म्हणजे तुम्हाला सरासरी भेटेल. चला भाग देऊया. 3 1 3, 3 त्रिक 9, किती उरले 2, 3 7 21, 0 0 0 0, म्हणजे 3700 काय आलं तुमचं, ही सरासरी आलं. आता तो पुढे काय म्हणतोय, लहानात लहान 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्येला सरासरीला 37 ने भागून, म्हणजे या संख्येला 37 ने भागून 5 ने गुणले. कशाने गुणाला होतोय तो 5 ने गुणले तर उत्तर किती येईल बरोबर. तर मला सांगा 37 ने भागून टाका. 37 1 37, 37 1 37, 1 2 0. 100 गुणिला 5 म्हणजे किती उत्तर आहे तुमचं 500. ओके, काय आन्सर असणार आहे तुमचं 500. ऑप्शन नंबर बी याचं परफेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. ओके, प्रश्न करूया चौथा लगेच. चला प्रश्न क्रमांक 4 रेल्वेचा आहे. ताशी 55 किमी वेगाने जाणारी 420 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी एका 680 मीटर लांबीच्या बोगद्याला किती वेळेस ओलांडेल. ऑप्शन आहे तुमचे 76 सेकंद, 45 सेकंद, 36 सेकंद आणि 72 सेकंद. एक लक्षात घ्या, प्रश्न सॉल्व्ह करायचा. पहिले प्रश्न समजून घ्या. बघा एक ट्रेन आहे. ओके, याची पर तासाला ती 55 किमी जाते. किती पर तासाला 55 किमी. तुम्हाला दिली आहे रेल्वेची लांबी, इथून ते इथून रेल्वेची लांबी तुम्हाला दिली 420 मीटर बरोबर काय 420 मीटर. त्यानंतर जो बोगदा आहे, समजा हा बोगदा घेऊ आपण. ओके, इथून हा बोगदा तुमचा 680 मीटरचा आहे. 680 मीटरचा आहे. ओके, तर समजा रेल्वे इथून अशी निघाली तर इथपर्यंत पूर्ण जायला, इकडून पूर्ण जायला किती वेळ लागेल, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला. करायचं काय लक्षात घ्या, रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी प्लस करायची. काय म्हटलं मी तुम्हाला, रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी प्लस करून टाका. ओके, किती होईल मग, हे 600 आणि 400 1000, 80 आणि 20 किती झाले 1100 म्हणजे 100. टोटल यांची बेरीज आली आपली किती 1100. इथपर्यंत आलं असेल लक्षात. भागिले किमी लिहून टाका. काय येईल 55. काय येईल 55 आणि गुणिले कंपल्सरी का वापरतो पण 18/5. कंपल्सरी 18/5 वापरा. चला काटाकाटी करूया. 11 1 11 0 0 बरोबर. 11 5 55 बरोबर. 5 ने भाग द्या. 5 1 5, 5 2 10, 0 0. परत 5 ने भाग देईल. 5 1 5, 5 चौक 20. राहिला तुमचा 18 18 चौक 72. म्हणजे किती सेकंद लागेल मित्रांनो 72 सेकंद लागेल. किती सेकंद लागेल 72 सेकंद लागेल. ऑप्शन नंबर 4 याचं राईट आन्सर असणार आहे. बघूया आपण शेवटचा प्रश्न आता यापुढं. चला शेवटचा प्रश्न करूया. सोपा आणि छान प्रश्न एकदम. दोन संख्यांची बेरीज 117 व त्यांच्यातील फरक 53 आहे तर त्या संख्या कोणत्या. ओके,
मस्त प्रश्न विचारला गेलेला आहे, लक्षात घ्या. दोन संख्यांची बेरीज 117 आहे व त्यामधील फरक 53 आहे, तर त्या संख्या कोणत्या? ऑप्शन दिले 100, 17, 90, 27, 86, 31, 85, 32. आता करायचं काय लक्षात घ्या मित्रांनो, दोन संख्यांची बेरीज तुम्हाला दिली आहे 117. किती दिली आहे? 117. त्यानंतर दोन संख्यांचा फरक म्हणजे वजाबाकी. सिंपल लक्षात घ्या, फरक म्हणजे वजाबाकी. फरक किती दिलाय तुम्हाला? 53 दिलाय, बरोबर, 53 दिलाय. तर त्या संख्या कोणत्या? ओके, आता एक लक्षात घ्या मित्रांनो, या दोघांची सरळ पहिले बेरीज करायची आणि परत या दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. तुम्हाला आन्सर भेटून जाईल. तर बघूया, बघा बेरीज करूया. पहिले 7 आणि 3 10, इथे 0 अच्छा 5 6 7 आणि 8 1. पहिले किती येईल? 170. 170 ऑप्शन मध्ये नाही आहे तुमचा. ओके, 170 ऑप्शन मध्ये नाही. त्यानंतर यांची वजाबाकी करा. वजाबाकी किती? 7तून 3 गेला 4, 11तून 5 गेली 6, किती आली? 64. दोघांना भाग जातोय का? 170 आणि 64 दोघांना भाग जातोय का ते चेक करा. कशाने भाग जाईल मित्रांनो? सांगा, कशाने भाग जाईल? 8ने जाणार नाही, 2ने पण जाणार, 2ने जाईल भाग. चला 2ने देऊन टाकू. 2 16, किती उरेल? 1, 2 पंचे 10, इथं 2 त्रिक 6, 2 दुने 4, 85 32. 85 32 दिसतंय का तुम्हाला ऑप्शन मध्ये? दिसतंय सर. ओके, कुठं? 4 नंबरला 85 32. त्याचं अंतर असणार आहे तुमचं 4 नंबरचं. तर आज आपण पूर्ण 5 प्रश्न केलेले आहेत. उद्या आणखी आपण संभाव्य 5 प्रश्न आणूया मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना, सर्वांना, आपल्या जवळच्या मित्रांना, फ्रेंडला शेअर करा. भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.